नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींची शंका आणि समाधान अगदी प्रॉपर माहिती देण्याचं काम आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती केलं जातं। आज दिवसभरामध्ये सगळ्याच लाडक्या बहिणींना जो 1500 रुपयांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो वितरित झाला आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब होती मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा। पण लक्षात घ्या, आदर्श आचारसंहिता चालू असल्यामुळे मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा न होताच जीआर न येताच हा जो लाभ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आला। तर अजून देखील ही हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू आहे। पण याच्यामध्ये एक प्रश्न आहे की अनेक लाडक्या बहिणी आहेत तर यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो आलेला नाहीये, तर त्या आपल्याला वारंवार विचारत आहेत की आम्हाला नोव्हेंबर महिन्याचा लाभ आला नाहीये, डिसेंबर महिन्याचा सुद्धा लाभ आले नाहीये। आणि याच्यामध्ये काही लाडक्या बहिणी अशा देखील आहेत की ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा लाभ आला नव्हता आणि डिसेंबर महिन्याचा लाभ आलेला आहे। तर अशा अनेक प्रश्न लाडक्या बहिणी आपल्या चॅनलवरती विचारत आहेत। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वप्रथम तुमचा हप्ता आला असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपला जिल्हा नक्की कळवा। या संदर्भात आपण प्रॉपर माहिती देतच आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अनेक ज्या लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता आला नाहीये, तर अशा लाडक्या बहिणी चुकीच्या संदर्भामध्ये आहेत की आम्ही अपात्र झालेलो आहोत का, ई-KYC मुळे आम्हाला अपात्र ठरवण्यात आलेला आहे का, तर असा देखील प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे। या संदर्भात आपण माहिती घेतच आहोत। एका कुटुंबामधील 2 लाडक्या बहिणींपैकी एका लाडक्या बहिणीला लाभ आला, दुसऱ्या लाडक्या बहिणीला आलेला नाहीये। मग अशा वेळी काय करायचं, तर अजून उद्याचा दिवस प्रतीक्षा करायची आहे। उद्याचा संपूर्ण दिवसभरामध्ये हप्ते वितरण चालू राहणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना आज हप्ते आले नाहीयेत अशा लाडक्या बहिणींना उद्या दिवसभरामध्ये देखील हा लाभ आहे तो वितरित करण्यात येणार आहे। आणि 15 तारखेला निवडणुकांचा कालावधी असल्यामुळे या दिवशी डीबीटी बंद राहील। 16 तारखेला निवडणुकांचा निकाल, त्यामुळे लक्षात घ्या उद्याच दिवसभरामध्ये डीबीटी आहे तर ही पूर्ण होणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे याच्यामध्ये काही लाडक्या बहिणी अशा आहेत आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील एका घरातील म्हणजेच एका कुटुंबातील 2 लाडक्या बहिणींपैकी एका लाडक्या बहिणींना हप्ता आला, दुसऱ्या लाडक्या बहिणीला आला नव्हता। मग अशा वेळी आम्ही त्यांचा आधार सीडिंग चेक केलं तर सध्या आधार पोर्टलवरती देखील लक्षात घ्या की प्रॉब्लेम येत आहे। लॉग इन तर होत आहे पण बँक आधार सीडिंग स्टेटस देखील तेथे चेक करायला प्रॉब्लेम येत आहे। पण आम्ही त्यांचा आधार सीडिंग स्टेटस चेक केलं तर त्यांचं जे आधार सीडिंग किंवा डीबीटी आहे ती डिॲक्टिवेट झाल्याचं पाहायला मिळालं। तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींचे पोस्ट बँक खात्यामध्ये लक्षात घ्या पोस्ट पेमेंट बँक्स आहेत किंवा भारतीय पोस्ट जे डाक विभाग आहे या ठिकाणी त्यांचं बँक अकाउंट आहे, पोस्टात खातं आहे, तर अशा ठिकाणी ही डीबीटी डिॲक्टिवेट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। याच कारणामुळे तुमचा लाभ आहे जमा करण्यात आला असताना देखील तो तुमच्या खात्यामध्ये आला नाही आहे, रिटर्न डीबीटी मार्फत शासनाकडे गेलेला आहे। त्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे डीबीटी ॲक्टिव्ह करावी लागेल। संबंधित बँक खाते आहे किंवा पोस्ट खाता आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला डीबीटी ॲक्टिवेट करायचे आहे। तर याचबरोबर सदरची डीबीटी तुम्हाला घर बसल्या देखील मोबाईलवरती करता येणार आहे। याचा माहितीपर व्हिडिओ आपण लवकरच देतच आहोत। त्यामुळे अशा प्रकारच्या कारणांमुळे हा लाभ आहे तो लाडक्या बहिणींना आलेला नाही आहे। लाडकी बहीण अपात्र नाही आहे कारण का अपात्रतेसंदर्भात मंत्री आदित्य तटकरे यांनी कोणतीच घोषणा केली नाही आहे। त्यामुळे लक्षात घ्या डीबीटी ॲक्टिवेट नसल्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ आलेला नाही आहे। काही लाडक्या बहिणींची डीबीटी देखील चांगली आहे किंवा काही लाडक्या बहिणींची डीबीटी देखील ॲक्टिव्ह आहे, त्यांना देखील लाभ आले नाही आहे। मग या संदर्भात अजून स्पष्टता नाही आहे। लवकरच मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात माहिती देतीलच। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची बाब आहे। उद्याचा दिवसभरामध्ये प्रतीक्षा करायची आहे की तुम्हाला जर हप्ता आला नसेल तर उद्याचा दिवस आहे, प्रतीक्षा करा, तुमचा हप्ता देखील तुम्हाला येऊन जाईल। तुमची जर ई-KYC मध्ये डीबीटी ॲक्टिव्ह नसेल तर मात्र हा प्रॉब्लेम येऊ शकतो। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। सर्वच लाडक्या बहिणींना आतापर्यंत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।